जाईल. या सामन्यानंतर शेवटच्या सामन्यामध्ये दैतृ पिंपळा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. या सामन्यातील विजय संघ विपक्ष दैतृ पिंपळास आजच्या दिवसामधील शेवटचा सामना रंगला आहे. निंबोली 11 विपक्ष जयब्रामध्ये भाटाले या दोन संघामधील सामना सेकंडला सामना आजच्या दिवसामधील पाहायला मिळतोय. सलमीजोडी मैदानामध्ये प्रशांत आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज आपण पाहतो करण. पहिलाच चेंडू आणि पहिलाच चेंडू अगदी बुंदामध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद प्रशांत याला पहिल्या चेंडू शांत केलेला आहे. भाटाले एक्सप्रेस पंकज माली याने पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतताना प्रशांत पंकज माली यांनी आपल्या संघाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. विकेट टेकर गोलंदाज म्हणून पंकज माली याला नेहमीच ओळखलं जात आहे आणि भरपूर वेळा नक्कीच आपण पाहतो या त्याने विकेट सटकवले तर आपल्या संघाला खूप कमी वेळा निराश केलेला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय राज गुलवे. आउटफील्डमध्ये दोन क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वाईड ऑफ लॉंग ऑन. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. एक हलकासा अपील तिथे केला जातो मात्र पंच सहमत नाहीत. धावसंख्या आपण पाहतोय 0. यावेळी मात्र ऑनसाइडला चेंडू ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रेम पाटील तिथे खराब क्षेत्ररक्षण स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. यालाच म्हणतात 1-2 का 4. पहिला चौकार आपण पाहतोय राज गुलवीच्या बॅट मधून. इथे मात्र वाईड यॉर्कर वापसी करताना आपण पाहतोय गोलंदाज. खरं तर मागील चेंडू नक्कीच चांगला हाताळला होता मात्र त्याच्यावर मिसफील्ड पाहायला मिळाली होती. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा लवली डिलिव्हरी. धावसंख्या स्थिर आहे. धावपलेकडे 4 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण सामना पाहतो निंबोली 11 विपक्ष जयब्रामध्ये भाटाल या दोन संघामध्ये. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर निंबोली 11 संघाची धावसंख्या 1-4. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. या पंकज माली याने पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद केलेले आहेत आणि फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत.
उमंग माली दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. तर सामोर जाईल फलंदाज करण गुलवे. इथे मात्र चेंडूला टोललेलं आहे ते मिडविकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्रक्षण डीप मिडविकेटला पाहायला मिळते आणि तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या एकेरी धावने वाढते. एका धावने संघाची धावसंख्या 5 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसरं षटक उमंग माले हाताळण्यासाठी आलेलं आहे. निंबावली 11 विरुद्ध जयब्रामध्ये भाटाले या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. कंट्रोलला फुलचा फटका मिडविकेट रिझन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. एवढं तो झालेला आहे. डायरेक्ट निशाणे तिथे साधला जातोय मात्र 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या तिन्ही धावीने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 8 धावा. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल दत्तगृह पिंपळाचा विपक्ष या सामन्यात विजय संघ. गावदेव क्रिकेट क्लब वेले आयोजित स्वर्गीय मोनिका स्मृती चषक 2023 स्पर्धेचा आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये 7वा सामना सध्या सुरू आहे. भाटाले विपक्ष निंबावली या दोन संघामध्ये. या अगोदरचा 4वा मानकुळी हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आजच खेळल्या गेलेल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाचं आव्हान त्यांनी संपुष्टात आणलेलं आहे आणि पहिला संघ ठरलेला आहे फायनल मध्ये धडक मारणारा. इथे मात्र चेंडूला हुक केलेला आहे. फायनल रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि फलंदाज बाद होतोय झलबाच्या रूपाने. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज अक्षय येतोय. पहिला फलंदाज प्रशांत गुलवे आणि त्यानंतर नुकताच बाद झालेले करण गुलवे. फॉलोअप विकेट्स जर बघितलं पहिला फलंदाज 0 बाद झाला होता. त्यानंतर दुसरा फलंदाज 8 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. अक्षय भोईर न्यू बॅटर. उमंग माली पुन्हा एकदा व्हीआयपी डायचं एंड कुंडवून सज्ज होतोय. तर समोर जाईल फलंदाज अक्षय भोईर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक भागीदारीची आवश्यकता निंबवली 11 संघासाठी असणार आहे. येथे मात्र अटपटे अंदाजाने हा फटका केलेला आहे. चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने संघाची धावसंख्या पुरेसर धावफलकावर 9 धावा. होम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली जाते आणि SSS वाहिनीवर ही स्पर्धा आपण घरबसल्या एन्जॉय करू शकतो. 611 या क्रमांकावर नक्कीच चॅनल क्रमांकावर ही स्पर्धा आपण पाहू शकता. स्विंग अँड मिस. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 9 धावा. राज गुलवी यांनी आतापर्यंत 7 चेंडूचा सामना केलेला आणि 7 धावांचं योगदान दिलेलं आहे. ज्यामध्ये 5 चेंडू डॉट आहेत आणि आणखीन एक चेंडू आपण पाहतोय या डॉट कारण पंचांचा लेगबाचा इशारा होतोय.
अव्वल धावणे संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पेश करते 10 धावा. दोन षटकांची समाप्त झाले. दोन षटकांची समाप्तीनंतर निंबवली 11 संघाची धावसंख्या धावपलीकडे 5च्या सरासरीने 10. या अगोदरचा जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये निंबवली संघाचे 2 षटकामध्ये 10 धावसंख्या होते. मात्र त्यानंतरच्या 2 षटकामध्ये तब्बल 41 धावा निंबवली संघाने कुठून काढल्या होत्या. मागील सामन्यामध्ये प्रशांत आणि करण हे दोनच फलंदाज बाद झाले होते जेव्हा धावसंख्या 10 होती. आणि तेच चित्र इथे पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ समाप्त 10 धावा आणि प्रशांत करण हे डागवरच्या आश्रयाला. नक्कीच स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण धनाजी पाटील अगदी नक्कीच कम्प्युटर डोकं त्यांचं चालतंय. सध्या त्यांच्याकडून ही माहिती पुरवली जाते आणि त्याच्यासमवेत लाईव्ह टेलिकास्ट ऑपरेटर आपण पाहतोय फलंदाज बाद झालेला तिसरा निंबवली 11 या संघाचा. दहा या धावसंख्येत तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. दिशा भरकटलेली आहे. पंचांचा इशारा वाईड येतोय. आव्हान ते धाव वाईडच्या रूपाने धावसंख्या सिंगल वाढते. आपण सामना पाहतोय जबरामध्ये भाटारे विपक्ष निंबवली 11 या दोन संघामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसरं षटक निलेश माले हाताळतोय. इथे मात्र चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये फेकवून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जितू माली चेंडू खाली आणि इथे मात्र विशाल याला जावे लागेल डागवरच्या आश्रयाला. चौथा फलंदाज बाद 11 या संघाचा. इथे मात्र कार्पेच्या सहारे चेंडूला टोललेला आहे आणि धावबाच्या रूपाने फलंदाज इथे बाद होतोय.
कार्पेचे सहारे चेंडू टोललेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एकेरी धावेने वाढते. सिंगलने धावसंख्या वाढते. धावफलकावर 12 धावा. दत्तगृह पिंपळा संघाचे त्यामध्ये त्यांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या सामन्यामध्ये विजय संघ विपक्ष दत्तगृह पिंपळास या दोन संघामधील शेवटचा सामना रंगेल. इथे मात्र आपण पाहतोय सरळ चेंडू निघून जातोय या इष्ट रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या 12. चांगली गोलंदाजी निलेश माले हाताळताना पाहतोय. अगदी आउट साइड ऑफ स्टंप हा मारा आपल्याला पाहायला मिळतोय या षटकामध्ये. इथे मात्र सुरेख चेंडू निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर निंबवली 11 संघाची धावसंख्या. धावफलकावर 12 धावा. निलेश माले याचं षटक अतिशय रित्या राहिलेलं आहे, कारण या षटकामध्ये त्याने 2 धावा फक्त खर्च केलेले आहेत आणि 2 विकेट घेतलेले आहेत. अनेक सांघिक यश आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याच्या षटकामध्ये. यावेळी मात्र आपण पाहतो या चेंडू गली रिझर्व मध्ये ट्रॅव्हल झाला होता, तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. यावेळी विकेट टू विकेट हा चेंडू होता. सरळ बॅटने अगदी 20 मध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे कॉफी बुक स्टाईलने. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. उमेश एकेरी धावेने चौथ्या चेंडूवर खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 13. 14 धावा. इथे मात्र चांगला चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र कट आणि फलंदाज बाद होतोय झेलबादच्या रूपाने. बोलू संघाचे सर्व आपण पाहतो सध्या खेळपट्टीवर योगेश गुलवे आणि योगेश गुलवे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्याने जर षटकारांची किंवा चौकारांची जर हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भावीजी थले यांच्याकडून दिलं जाईल. एक षटकार चौकारासाठी हे पारितोषिक असणार आहे योगेश गुलवे यांच्यासाठी. मात्र इथे या पारितोषिक पाठवत आले नाही, तर अशा प्रकारे आपण पाहतोय
निच्चंक धावसंख्या या स्पर्धेमधील पाहायला मिळते. 14 धाव आणि 15 धावांचं एक मापक लक्ष भाटाला या संघासमोर. पंकज माली याने आपल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केला. एक विकेट. उमंग माली याने 5 धावा 1 विकेट. हे आपण पाहू शकता एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील यांची खास कामगिरी मास या नावाने प्रसिद्ध आहेत आणि खास कामगिरी त्यांची पाहायला मिळते. अगदी प्रत्येक गोष्टीसाठी नक्कीच त्यांचा वेगवेगळ्या पेनाने नक्कीच हे स्कोरिंग पाहायला मिळते. हे आपण पाहू शकता. अतिशय सुरेख गुणलेखन धनाजी पाटील मास यांच्या माध्यमातून हे आपण पाहू शकता. अगदी शुभग हस्ताक्षर आणि चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. मागणी नक्कीच त्यांची वाढलेली आहे भिवंडी तालुक्यामध्ये. ज्याप्रमाणे ते सध्या स्कोरिंग करत आहेत खूप खुश आहेत. आणि आपण पाहू शकता डीजे पियुष. क्या बात आहे. पियुष डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. ऑल इन वन. उद्या मात्र नक्कीच त्यांचा दिवस असणार आहे. आणि नक्कीच त्यांचा नंबर आम्ही दिल्यानंतर खूप फोन कॉल्स त्यांना आलेले आहेत. लग्न सराईचा सीझन सुरू होणार आहे आणि कोणाला नक्कीच जर संपर्क साधायचा असेल तर नक्कीच पियुष पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. नॉन स्टॉप आहेत ते डीजे पियुष. हे आपण पाहू शकता पुन्हा एकदा. क्या बात आहे पियुष. बघा त्यांची नक्कीच ऑपरेटिंग आपण पाहू शकता. अगदी दक्ष असतात आणि त्यांच्या माध्यमातून अगदी ठेवणीतले धून पेश केल्या जातात. चौकार षटकार आणि विकेट नंतर त्यांच्या माध्यमातून गाण्यांची पेशकश केली जाते. पियुष यांना वारंवार दाखवले जाते कारण त्यांची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. एक मापक लक्ष आहे. आपण पाहतोय केवळ 15 धावांचा आणि 15 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सनजुडे मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रयाग माली आणि पंकज माली. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज प्रशांत गुलवे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे पियुष पाटीलच नक्कीच अशा गाण्यांची पेशकश करू शकतात. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. 1 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने संघाची धावसंख्या पुरुष धावपलीकडे 5 धावा. 15 लक्षाचा पाठलाग ज्याप्रमाणे भाटाली संघ करतोय. दत्तगृह पिंपळा संघाचा संघनायक आपण व्यापीठासमोर या कारण या सामन्यात विजय संघ विपक्ष दत्तगृह पिंपळाचा पुढील सामना लगेच सुरू होईल. इथे मात्र दिशा भरकटल्या पंच इशारा करतात की हा चेंडू वाईट आहे. अव्वांतर धाव वाईट स्वरूपाने. धावसंख्या 6. नेक्स्ट मॅच
यामधील विजय संघ विपक्ष दत्तुर्बा पिंपळास. तिथे मात्र पुन्हा एकदा पंचांचा वाढचा शर्यत अव्वांतर धाव पुन्हा एकदा धावप्लेमध्ये जोडली जाईल. धावसंख्या 7 धावा. इथे मात्र अद्भुत शॉट आपण पाहतो. पिकअप शॉट चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरून सीमापार षटकार. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे भाटाली संघाला विजय संपादन करण्यासाठी. मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय भाटाली संघ. यानंतर सामना आपण पाहतो दत्तुर्बा पिंपळास विरुद्ध या सामन्यात विजय संघाने जवळजवळ चित्र स्पष्ट झालेलं आहे. शेवटचा सामना जयपुरामध्ये भाटाले विपक्ष दत्तुर्बा पिंपळास या 2 संघांमधील असणार आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज बीट होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू. निंबोली संघ आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की 24 चेंडूपैकी 16 चेंडू हे डॉट खेळले होते. विजयी फटका होईल का? हेच विजयी फटका आपण पाहतोय पंकज मालीच्या बॅट मधून आणि विजय संपादन केलेला आहे जयरामांदे भाटाले संघ. अभिनंदन भाटाले आणि हार्ड लक निंबावली. तर दत्तुर्बा पिंपळा संघाचे संघनायक आपण या, त्याच्याच भाटाले संघाचा संघनायक आपण या. टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅच खरे तर 2 दावेदार होते पंकज माली आणि निलेश माली.